ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो, आपण बघत आहोत सत्यार्थ प्रकाश. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा लिखित हा सर्व संप्रदायांविषयी माहिती देणारा एकमेव जगाच्या पाठीवरचा एकमेव ग्रंथ, ज्यामध्ये स्वतः आपल्या सनातन हिंदू धर्माविषयी जैन, बौद्ध, सिख, ईसाई, मुस्लिम्स, यहुदी या सर्वांविषयी माहिती देणारा यांच्या ग्रंथात, यांच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे ते जसंच्या तसं तुम्हाला इथे आढळेल. कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती तुम्हाला आढळणार नाही. तर आपल्याला स्वतःला आणि आपल्या मुलांना जर इतर मतपंथ संप्रदायांमध्ये धर्मपरिवर्तन करण्यापासून वाचवायचं असेल तर हे जे आर्य समाजाचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती आणि यांचा हा जो ग्रंथ आपण समोर बघत आहोत, ज्याचं नाव सत्यार्थ प्रकाश आहे, सत्यार्थाचा प्रकाश करणारा, सत्यज्ञानाचा प्रचार प्रसार करणारा, सत्यज्ञानाचा बोध करून देणारा हा ग्रंथ आहे. श्रोतेगण हो, तर आपण हा ग्रंथ अवश्य आर्य समाजाशी संपर्क साधून मागून घ्यावा किंवा त्यांना तिथं भेट देऊन हा ग्रंथ आपण घेऊन टाकावा. छोटासा ग्रंथ आहे. याची ऑनलाईन जर मागितली तर याची 50 रुपयाची किंमत आहे आणि जर फ्रीमध्ये मागवायचं असल्यास तर त्याचं 70 रुपये डाक खर्च लागतो, पोस्टल खर्च. तर त्यापेक्षा आपण हा आर्य समाजाशी संपर्क करून भेट देऊन तिथून आपण मुफ्त फ्रीमध्ये आपण याला घेऊ शकता. ठीक आहे श्रोतेगण हो, तर आपण मागच्या व्हिडिओत बघितलं आहे की परमेश्वराचं नाव अज का आहे, बरोबर. तर आपण आज बघणार आहोत ईश्वराचे नाव ब्रह्मा का आहे. ईश्वराचे नाव ब्रह्मा का आहे तर ब्रूही वृद्धौ या धातूपासून ब्रह्मा शब्द सिद्ध होतो आणि यो खिलम जगन्निर्माणेन बर्हती वर्धयती स ब्रह्मा, म्हणजे जो संपूर्ण जगताची रचना करून ती वाढवतो, या कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव ब्रह्मा असे आहे. रचना करतो हा ईश्वराच्या 3 प्रमुख गुणांपैकी एक प्रमुख गुण आहे. ईश्वराचे प्रमुख नाव जे विज्ञानाने सिद्ध होतं, जे कंपन, जे व्हायब्रेशन या ब्रह्मांडामध्ये यंत्राद्वारे रेकॉर्डिंग होतं, त्याचं नाव आहे ओम. आपण प्रत्येक मंत्राच्या आधी ओम म्हणतो, बरोबर. आणि त्या ओमचे, त्या ईश्वराचे प्रमुख 3 गुण आहेत. पहिला आहे ब्रह्मा, दुसरा आहे विष्णू, तिसरा आहे शिव. तर ब्रह्माचा अर्थ काय होतो, या जगताची निर्मिती करणे, म्हणजे हा त्याचा ईश्वराचा प्रमुख गुण झाला, निर्माण करणे. दुसरा आहे विष्णू, तर विष्णूचा अर्थ होतो पालन पोषण करणे, म्हणजे आपल्याला जन्म घालण्याच्या आधी या पृथ्वी तलावरती सर्व काही गोष्टी आपल्या जीवन जगण्यासाठी उपलब्ध करून देणे, म्हणजे त्या गोष्टींवर आपले पालन पोषण होते. म्हणून ईश्वराचा दुसरा प्रमुख गुण आहे विष्णू. तिसरा आहे शिव. तर शिवचा अर्थ काय झाला की तो आपल्याला आपल्या कर्माचे योग्य ते फळ देऊन, आपल्या कर्माचे योग्य ते फळ देऊन आपलं कल्याण करतो आणि म्हणजे त्यानुसारच आपल्याला मोक्षही प्रदान करतो. कशानुसार? आपल्या कर्मानुसार. म्हणजे तो आपल्या कल्याण करणार आहे. म्हणजे या पृथ्वी तलावरती पुन्हा करोडो वर्ष, अब्ज वर्ष म्हणा, तर तोपर्यंत या पृथ्वी तलावरती आपल्याला तो जन्म देत नाही, परंतु जन्म मिळणार आहे. ते श्रोतेगण, पूर्ण आपल्याला या जीवाला आराम नाही, पण देणार जन्म कसा, जो मोक्षास प्राप्त झाला त्याला धन्ययुक्त अशा परिवारामध्ये त्याला जन्म देणार. मग त्या जन्मामध्ये तो व्यक्ती ते ठरवणार की मी पुन्हा आता काय करायचं आहे. तो पुण्यात्मा ठरवेल कर्म कसे करायचे. ठीक आहे श्रोतेगण, या जन्मात त्यानं तर पूर्ण केलं, मोक्षपद प्राप्त केलं, किंवा पुन्हा मनुष्य शरीर मिळालं. कशामुळे? आपल्या कर्मामुळे. मग मोक्षापर्यंत पोहोचला नाही. ठीक आहे. तर म्हणून हे ईश्वराचे 3 प्रमुख गुण आहेत आणि ईश्वराचं नाव आहे ओम. तर आता आपण पुढे बघूया ईश्वराचे नाव. ज्ञान का आहे तर ठीक आहे, हे तैत्तिरीय उपनिषदामध्ये जे वचन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये महर्षींनी त्याचा अर्थ दिलेला आहे. तर सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म,
तत्सन्तीति सन्त्यस्तेषु सत्सु साधु तत्सत्यं यज्जानाति चराचरं जगतज्ञानं न विद्यतेऽन्तो वर्धिर्मर्यादा यस्य तदनंतं सर्वेभ्यो बृहत्वाद ब्रह्म. म्हणजे जो पदार्थ आहे त्याला सत्य म्हणणे, त्यामध्ये साधू असल्या कारणाने परमेश्वराचे नाव सत्य असे आहे. यामध्ये सत्य, ज्ञान, अनंत आणि ब्रह्म असे 4 शब्द ईश्वरवाचक आहेत. ठीक आहे. तर याचा आपण अर्थ, ज्या पदार्थांना अस्तित्व आहे ते पदार्थ सत्य आहेत. बरोबर. तुम्ही, आम्ही, ही हवा आपल्याला स्पर्श करून जाते पण दिसत नाही. बरोबर की नाही. वीज आपल्याला तिच्यापासून निर्मिती होऊन आपल्याला घरात जसा प्रकाश वगैरे जळतो. बरोबर की नाही. किंवा आकाशातली वीज ही काय आहे, सत्यच आहे. त्याचप्रमाणे ज्या पदार्थांना अस्तित्व आहे ते पदार्थ सत्यच आहेत. त्या सर्वांमध्ये उत्तम पदार्थ, सर्वोत्तम पदार्थ हा परमेश्वर आहे. म्हणून त्याला, त्या ईश्वराचे नाव सत्य असे आहे. आता पुढे बघूया. तर परमेश्वर हा म्हणजे यज्जानाति चराचरम जगतज्ञानम, म्हणजेच की परमेश्वर हा सर्व चर अचर जगाला जाणतो म्हणजे ज्यानं तयार केलं तोच जाणणार ना, की मी कसे तयार करतो, कसे निर्माण करतो, त्याचं विज्ञान त्याला माहिती आहे ना. आणि ते विज्ञान आपल्याला जाणून घेण्यासाठी, त्याने जे आपल्याला फक्त त्याला जाणून घेण्यासाठी जेवढं ज्ञान दिलं आहे, ईश्वराला आपण पूर्णपणे जाणू शकत नाही, तर त्याने त्याला जाणून घेण्यासाठी जेवढं आपल्याला ज्ञान दिलं आहे ते सर्व वेदांमध्ये दिलेले आहे. तर जेवढं आपण त्याने दिलं आहे तेवढंच आपण त्याला जाणू शकतो. ठीक आहे. तर या सर्व चराचर जगाताला निर्माण करणारा तो असल्या कारणामुळे तो त्याला आपल्याला जाणतो. सर्व काही तो जाणतो की मी कसं निर्माण करतो. तर परमेश्वर हा सर्व चराचर जगाला जाणतो, म्हणून त्या परमेश्वराचे नाव ज्ञान असे आहे. आता न विद्यतेन तो वधिर्मर्यादा यस्य तदंतनम, म्हणजे परमेश्वराला आकार नसल्यामुळे ना तो छोटा आहे, ना तो मोठा आहे, ना तो लांब आहे, ना तो आखूड आहे. बरोबर की नाही. तर असा कुठल्याही प्रकारचा त्याचा आकार नसल्या कारणामुळे, म्हणजे त्याला मर्यादा नाही. श्रोतेगण हो, त्याला मर्यादा नाही आहे. म्हणून त्या परमेश्वराला अनंत असे नाव आहे. म्हणून परमेश्वराला काय म्हणतात, अनंत असे म्हणतात. का? कारण त्याला कुठलाही आकार नाही आहे. ना तो छोटा मोठा, ना आडवा तिडवा, ना आयताकार, ना गोलाकार, ना त्या अमिबासारखा, नाही का. म्हणून त्या परमेश्वराला काय म्हणतात, अनंत असे म्हणतात. आता पुढे बघूया. सर्वेभ्यो दुदांदाने अंगपूर्वक या धातूपासून आदी हा शब्द आणि ननपूर्वक अनादी हा शब्द सिद्ध होतो. तर यस्मात् पूर्वम नास्तिम परम चास्ती च आदिरित्युच्यते न विद्यते आदिही कारणम यस्य सो नादिरीश्वरः. म्हणजे ज्याच्या अगोदर काहीच नाही आहे आणि नसतेच, ज्याच्या अगोदर काही नाहीच आहे आणि नसणारच आहे कधी, आणि त्याला म्हणून आदी असे म्हणतात. कारण त्याच्या अगोदर कुणीच असू शकत नाही आणि ते कधी नसणार आहे. मग त्याच्या अगोदर कुणी नसल्या कारणामुळे त्या परमेश्वराला आदी असे म्हणतात. आणि त्या परमेश्वराला आदी कारण हे असं काहीच नसल्या कारणामुळे त्याला अनादी असे म्हणतात. त्याच्या अगोदर ना काही आहे ना होतं, जे काय आहे तोच आहे आणि त्याच्यापासूनच आपण सर्व काही, हे संपूर्ण विश्व आहे. बरोबर आहे का नाही. कारण त्याच्या आधीच काही नसल्या कारणामुळे, म्हणजे कारण नाही आहे, कुठलंही कारण नाही निर्माण होण्यासाठी,
करण्यासाठी त्याच्या अगोदर बरं का, म्हणजे जो काही करता करत आहे तो परमपिता परमात्माच आहे आणि त्याच्यानंतरच सर्व काही असल्या कारणामुळे आणि त्याच्या आधी कुठलंही कारण नसल्या कारणामुळे त्या परमेश्वराला अनादी असे म्हणतात. ठीक आहे श्रोतेगण हो, आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. ओम नमस्ते.